तुमच्याकडं वेळ कमी आहे तरीसुद्धा तुम्हाला आळूवडी खायची आहे, तेही अगदी टेस्टी. तर चला तर बघा शेवटपर्यंत व्हिडिओ. न वाफवता, न उकडता, न तळता अगदी चमचमीत आणि टेस्टी अशा या आळूवड्या बनतात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आळूची पानं घ्यायची, स्वच्छ धुवून पुसून घ्यायची. पुढे व्हिडिओ पाहण्याअगोदर चॅनलवर नवीन असाल तर पटापट जाऊन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आळूच्या पानाच्या ज्या जाडसर देठा असतात ते आपल्याला या पद्धतीनं चेंबवून घ्यायचे. आता एका कटोऱ्यामध्ये 1 ते 1.5 वाटी बेसनाचं पीठ आपल्याला टाकून घ्यायचं आहे. तुम्ही बेसनाचं पीठ चाळूनही घेऊ शकता. मग धनेपूड, लाल तिखट, हळद आणि चवीपुरतं मीठ यामध्ये घालायचं आहे. लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा मी बनवून घेतला आहे, तो याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे, कच्चाच आहे. आता यामध्ये ओवा आपल्याला 1 ते अर्धा चमचा छान कुस्करून घालायचा आहे, म्हणजे त्याचा फ्लेवर उतरतो. आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि गरजेनुसार पाणी यामध्ये ॲड करत घट्टसर याचं मिश्रण तयार करून घ्यायचं. मिश्रण अजिबात पातळ नको आहे, घट्ट असलं तरीही चालेल. या कन्सिस्टन्सीचं मिश्रण आपल्याला बनवून घ्यायचं आहे. आता हे आपण बाजूला ठेवून देऊयात आणि जी पानं आपण तयार केलीत ही पानं घ्यायची. या पानावरती मागच्या बाजूने आपल्याला हातानं हे बेसन असं पसरवून लावून घ्यायचं आहे. बेसनाचा थर तुम्ही तुमच्या पद्धतीनं कमी जास्त करू शकता. मी मध्यम असा थर याच्यावरती लावते, म्हणजे फार पीठही लागत नाही आणि टेस्टही छान येते. या पद्धतीनं बेसनाच्या पिठाचा थर लावत आपल्याला पानं फोल्ड करून घ्यायची. अगदी जसं दिसतंय त्या पद्धतीनंच तुम्ही पानं फोल्ड करून घेऊ शकता. वरच्या आवरणालाही बेसनाचा छान असा लेप लावून घ्यायचा आहे. या पद्धतीनंच आपल्याला एक एक करत सगळ्या पानांना हे बेसन लावून घ्यायचे. आळूच्या पानाचा अतिशय मस्त असं टेक्स्चर तयार होतं. एक एक करत मी सगळ्या पानांना हे बेसन लावून घेते आहे. तोपर्यंत तुम्हाला आळूच्या वड्या आवडतात का आणि कोणत्या पद्धतीच्या आवडतात ते सांगायला अजिबात विसरू नका. गरम तव्यावरती तेलाचा एक शिंपडता घालायचा. तेल शिंपडून घ्यायचं आणि तेलावरती आपल्याला या आळूच्या वड्या ठेवून घ्यायच्यात. आता तुम्ही म्हणाल की तळलेलं तर आहे पण डीप फ्राय नाही केलेलं. अगदी शॅलो फ्रायपेक्षाही कमी तेल वापरून आपण या आळूच्या वड्या बनवतो. अगदी झटपट होतात, तळायच्या नाहीत, वाफवायच्या नाहीत आणि तरीही टेस्टला खूप अप्रतिम लागतात. जुन्या काळी पोळीच्या जेवणामध्ये, पुरणपोळीच्या ताटामध्ये ही आळूची वडी वाढण्याची पद्धत होती. तुम्ही या पद्धतीच्या आळूवड्या कधी खाल्ल्या आहेत का? खाल्ल्या असाल तर तुम्हाला त्या आवडतात का? कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि जर कधी खाल्ल्या नसतील तर एकदा नक्की बनवून खा. मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते, जुन्या पद्धतीच्या आपण ज्या आळूवड्या बनवतो आळूचा रोल करून वाफवून, त्या तर अप्रतिमच लागतात. पण या आळूवड्या बनवायला अगदी सोप्या आहेत आणि कसलीच कटकट नाही. अगदी 15 ते 20 मिनिटात या आळूवड्या बनून तयार होतात. आणि तुम्ही पाहू शकता मंद आचेवरती, मीडियम गॅसवरती आपल्याला या आळूवड्या फ्राय करून घ्यायच्यात, शॅलो फ्राय करून घ्यायच्यात. आपल्या आळूवड्या तयार आहेत. गरमागरम या आळूवड्या वरण भातासोबत, भाजी पोळीसोबत खाऊन घ्या. तुम्ही वडी पाहू शकता, आजपर्यंत छान शिजलेली असते, कुठंही कच्चेपणा नसतो. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहताय त्यासाठी खूप 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 धन्यवाद.